नमस्कार. तर आज आपण शिकणार आहोत अ, हे डबल साईड पान. तुम्ही बघू शकता ह्या हेअर बोसाठी हा हेअर बो आहे हे आणि ह्या साईडला आपण हे असं पान केलेलं आहे ना. तर हे आपण पान कसं करायचं ते शिकणार आहोत. तर यासाठी घेतलेले आहे मी ग्रीन कलरची लोकर, मेहंदी कलर आहे तो. आणि ही लोकर, या लोकरसाठी मी 10 नंबरची सुई वापरत आहे. सुईला एक नॉट देऊन एकसारख्या आपल्याला एका पानासाठी 10 आणि दुसऱ्या पानासाठी 10 अशा 20 साखळ्या एकसारख्या पद्धतीने घालून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, साखळी एकसारखी आली पाहिजे. अशा पद्धतीने आपण 20 साखळ्या घालून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकसारख्या साखळ्या झाल्या पाहिजेत. एक साखळी एक्स्ट्रा द्या. नंतर साईडच्या साखळीमधून सुई फक्त बाहेर काढायची, सुईवरती वेढा घ्यायचा, तोच साखळी पहिल्या साखळीतून पुन्हा काढायचा. दुसऱ्या साखळीमध्ये पुन्हा सुई घालायची, सुईवरती वेढा घ्यायचा, 2 साखळींमधून धागा खेचायचा. तिसऱ्या साखळीला सुई घालताना नेहमी सुईवरती वेढा घेऊन 3 साखळीतून तुम्हाला धागा खेचायचा आहे. आणि चौथ्या साखळीमध्ये पुन्हा सुईवरती वेढा घेऊन 2 साखळ्यांमध्ये पहिल्यांदा, नंतर 2 साखळ्यांमध्ये असा पूर्ण क्रोशो विणायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला 6 क्रोशे पूर्ण विणून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा आपण 3 क्रोशो साधे केलेले आहेत, त्याला मुखा खांब असे म्हणतात. आणि बाकीचे मोठे खांब आपण घालून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने साखळीच्या मध्यापर्यंत आपण विणून घ्यायचं आहे. अशा 3 पूर्ण खांब आपण विणून घ्यायचे आहेत, पूर्ण क्रोशो. लास्टच्या साखळीमध्ये फक्त सुईमध्ये एक वेढा देऊन तिन्हीतून तुम्हाला लोकर काढायचे. साखळीला वेढा द्या, साखळीमध्ये घाला आणि लोकर तिन्हीतून बाहेर खेचायचे. मधल्या साखळीमध्ये तुम्हाला फक्त सुई त्यामध्ये घालायचे आणि लोकर खेचून 2 साखळ्यांमधून पुन्हा काढायचं आहे. आता ह्याच्या साईडच्या साखळीत पुन्हा सुईवरती वेढा घ्यायचा. 3 सुईवरती वेढे येतात, त्यातून तिन्हीतून आपल्याला सुई बाहेर काढायचे. आता इथे पुन्हा पूर्ण खांब येणार आहे. 2 साखळीवरती पहिला आणि नंतर 2 साखळीवरती असा पूर्ण क्रोशो येणार आहे. अशा पद्धतीने आपण पुन्हा 6 पूर्ण क्रोशो करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता, आपण लास्टला आपले 3 साखळ्या सोडून बाकीचे आपण पूर्ण क्रोशो पूर्ण करून घ्यायचे आहेत. आता तिसऱ्या साखळीमध्ये म्हणजे लास्टहून जे आपण 3 साखळ्या सोडलेल्या आहेत तिथून पुन्हा क्रोशो सुईवरती वेढा घेऊन 3 साखळ्यामधून लोकर बाहेर काढलेली आहे. पुन्हा सुई साखळीमध्ये घालून लोकर 2 साखळ्यांमधून पुन्हा बाहेर काढलेली आहे. अशा पद्धतीने आपण हे पान कंप्लीट केले. पानाची एक साईड कंप्लीट झालेली आहे. लास्टला फक्त एक साखळी घ्यायची आहे आणि पूर्ण त्यातून लोकर बाहेर काढायचे. 2 वेड्यांची लोकर बाहेर काढायची. पुन्हा तीच प्रोसेस आहे. 2 साखळीमधून लोकर बाहेर काढायची. नंतर साखळीवरती वेढा घ्यायचा. 3 साखळीमधून पुन्हा लोकर बाहेर काढायची. पुन्हा आहे तसे 6 खांब तुम्हाला डबल साईडला विणून घ्यायचे आहेत. पुन्हा मध्यांपर्यंत
आहे तसेच विणकाम करायचे आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हे पूर्ण पूर्ण क्रोशो करून घ्यायचे आहेत. आता मध्यमपर्यंत आलो आहेत. इथे पुन्हा 3 क्रोशो करून सुईवरती वेढा न घेता फक्त सुईत साखळीमध्ये घालून लोकर खेचून घ्यायची आहे. त्या साईडला सुईवरती वेढा घेऊन 3 क्रोशोमधून सुई बाहेर काढायची आहे. पुन्हा पूर्ण क्रोशो म्हणजेच पूर्ण खांब विणून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला पुन्हा 6 खांब विणून घ्यायचे आणि आहे तेच प्रोसेस तुम्हाला पुन्हा करायचे. 3 मधून पूर्ण लोकर बाहेर काढायची, नंतर पुन्हा सुई साखळीमध्ये टाकून फक्त खेचायचे. लास्टला एक हे साखळी घेऊन आपलं पान हे कंप्लीट होतं. अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण पान आपलं कंप्लीट झालेलं आहे. मध्ये नॉट बांधून तुम्ही दोन्ही साईडला असे बो बांधू शकता. तुम्हाला व्हिडिओला आवडत असतील तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.